एक ऑटो रिक्षा चालक म्हणून काम करणारा माणूस या महाराष्ट्राचा परिवहन मंत्री होतो. ज्या दिवशी तुम्ही हे मंत्रीपद स्वीकारलं, काय भावना होती तुमची? डोळ्यात आनंद अश्रू आणि भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी सामोऱ्या जात रिक्षा होत्या. आठवली? रिक्षा आठवली. परत मी फक्त रिक्षाच चालवत नव्हतो, तुमच्या माहितीकरता सांगतो. मी दिवसा रिक्षा चालवायचो अंडाभुर्जीची गाडी. आणि त्याच स्टँडच्या बाजूला म्हणजे अगदी 15 ते 20 फुटाच्या अंतरावर माझी अंडाभुर्जीची गाडी पण होती. म्हणजे मी दिवसा रिक्षा चालवायचो आणि रात्री 1 वाजेपर्यंत म्हणजे जी डोंबिवलीला 12:40ची शेवटची ट्रेन असते. म्हणजे अजूनही मी टायमिंग सांगतो. त्या 12:40ची ट्रेन जाईपर्यंत 1 वाजेपर्यंत मी अंडाभुर्जीची गाडी त्या ठिकाणी चालवायचो. त्यामुळे अतिशय कठीण प्रसंगामध्ये त्या सगळ्या संकटाशी सामना करून मी इथपर्यंत पोहोचलो ह्याचा मला आनंद आहे. टीकाही झाली, टिप्पणी झाली, की रिक्षा चलाने वाला के पास इतना पैसा कैसे आता है, असं पण काही लोकांनी मला सांगितलं. काही लोकांनी असंही सांगितलं, की हेच कसे काय, यांचे एवढे फार्म हाऊस कसे काय, ह्यांचीच टेस्ला गाडी कशी काय, हेच कसे घेऊ शकतात काय, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला हे अधिकार दिलेले नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस माझं शपथपत्र दाखल केलं, त्या शपथपत्रामध्ये मी स्पष्टपणे राज्यामध्ये 3 नंबरचा प्रॉपर्टी जाहीर केलेला एक तुम्ही व्यावसायिक लोकप्रतिनिधी आहात. म्हणून हं. काम केलेलं आहे आणि 1989 पासून मी व्यवसाय करतोय. मी कधीच व्यवसायाला घाबरलो नाही किंवा व्यवसाय करत असताना मी मागे वळून बघितलं नाही किंवा मला कुणी हसतायत का हे बघितलं. मी कष्ट केले, मेहनत केले आणि मला त्याचा फळ ईश्वरानं दिलं. प्रत्येकजण कष्ट आणि मेहनत करत असताना त्याला फळ मिळतंच असं नाही. पण मी लाजलो नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी लाजावून हे कामं केलेली नाही. तुम्हाला मी सांगतो, मी कालनिर्णय कॅलेंडर दादरला आम्ही राहत असताना दिवसाला 100-100 विकायचो. तेव्हा जन साळगावकर माझ्या वडिलांचे मित्र होते. वयाच्या 8व्या वर्षी ₹1.30 कॅलेंडर आम्ही विकत घ्यायचो आणि ₹1.60 ते कॅलेंडर कालनिर्णय मी विकायचो. मी लाजलो नाही ना. वयाच्या 8व्या वर्षापासून काम करणारा, मेहनत करणारा प्रताप सरनाईक जर आता उद्योगपती झाला असेल, तर चुकीचं काय? नशिबानं मला साथ दिली आहे, मी झालो आहे आणि काय जबाबदारी काय कुणा दुसऱ्यांनीच घेतलेली आहे का? मराठी माणसानं जबाबदारी घेतली नाही का? हो, आहे. मी व्यवसाय करतो, पैसे कमवतो आणि ह्या गोष्टी मी घेतो. काय चुकीचं आहे?